सो आमच्या इथे ना मॅकडी झालेली आहे आणि आज हे मला घेऊन आले आहेत मॅकडीला. नवीनच ओपन झालं, 26ला ओपन झालं. सो ऑर्डर आलेली आहे आमची, बर्गर आणि अजून काही वेगवेगळं मागवलेलं आहे. आज ट्राय करू म्हटलं फर्स्ट टाइम. सो तुम्हाला इथे दिसत असेल आम्ही कुठे आलेलो आहोत. काहीच प्लॅन नव्हता, मी झोपली होती, सारंग पण झोपला होता आणि ह्यांनी मला झोपून उठवलं आणि मला बोलले चल मॅकडीला जायचंय आज. म्हटलं का बरं? त्यानंतर चल असंच तुम्ही दोघं घरातच असतात, मग आपण जाऊ आज मॅकडीला. आणि थोडीशी मला शॉपिंग पण करायची आहे, डॉक्टरकडे पण जायचंय. सो म्हटलं चला. आणि आता जस्ट आम्ही मॅकडीमधून बाहेर आलेलो आहोत आणि आता आम्ही जाणार आहोत शॉपिंग करायला आणि देन डॉक्टरकडे, देन घरी. आणि सारंगला भेटलेला आहे बलून. चलो आता निघतोय आम्ही. सो त्या दिवशी सारंगचा बोरणांचा ड्रेस घ्यायला मी या शॉपमध्ये आलो होतो आणि इथे ना लेडीजचे व्हरायटीज पण खूप सारे आहेत. माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल. सो मला जीन्स घ्यायची होती, खरं तर मॉलमध्ये जाऊन घ्यायची होती, पण आता वेळ पण नाही आणि इथून मॉल पण खूप लांब आहे. सो म्हटलं इथे येऊन एकदा चेक करूया. आता मला इथे एक जीन्स आवडली, ती घेतली. आणि एक ट्रॅक पॅन्ट म्हणजे कार्गो असते ती घेतलेली आहे आणि एक टॉप घेतलेली आहे, दाखवते तुम्हाला. सो हा टॉप घेतला, ही जीन्स आणि ही पॅन्ट. सो इथे हे बाप लेक मला बसून दे ना. बाय करणार सारंग, मला बाय करणार, मला बसूनच दे ना तो इथे. मी बसते तर मागे. सारंग बसू मी इकडे. बाबा संग काहीतरी बोलते. बाय. चलो. सो ह्यांनी मला मागे बसवलंय आणि ते गप्पा मारतायत दोघं. अच्छा गाणं लावू. बर. सारंग कुठे बसला बेटा? हा मज्जा येते तुला. कुठे बसली ग? हा कुठे बसली तू? मज्जा येते आईला मागे बसवून. हा त्याला मी जस्ट बसायचं होतं म्हणून मी त्याला मागे हे केलं. आधी स्वतः मी बसली. सो शॉपिंग करून झाली आणि आलो आणि मी त्याला आधी बसवलं. म्हटलं मग मी बसेल. तो सीटवर बसला आणि त्याने मला बसायला जागाच दिली नाही आणि मी बसली तर रडायला लागला, उठू बोलायला लागला मला. मग म्हटलं ठीक आहे मी मागे बसते. आणि आता मस्त बसलाय पुढे तो. माझी सिरी वाजली यार. तुम्ही माझ्या सिरीचं कसं वाजतं तुम्ही बोलल्यावर? माझा फोन आहे तुझ्या हातात. नाही माझी वाजली आता. कुठे बसली ग? किती निवांत बसलाय. काय बोलती ग? चावल वा. सो आज ना मी फर्स्ट टाइम कोथिंबिरी वडी ट्राय करणार आहे. पीठ मळून झालेलं आहे, आता इथे पाणी वगैरे ठेवलं आहे. सो आता उकडायला लावेल मी, झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. सो माझे कोथिंबिरीच्या वड्या झालेल्या आहेत. आता इथे तेल ठेवले, तळून घेईल आता. सो मी फर्स्ट टाइम बनवले आणि छान झाले आहेत, कुरकुरीत एकदम. आता इथे पण तळते अजून. आणि आता एक वडी ठेवली, ती उद्या करेल. 4 केल्या होत्या टोटल मी. तर आता झालेत माझे मस्त करून. आता जेवायला बसू. डाळ बनवलाय, भात बनवलाय. हॅलो. सो आता आम्ही आलो आहोत खाली. जायचं आहे नर्सरीमध्ये, झाडं घ्यायची आहेत बाहेर आउटडोअरसाठी लावायला. तर तेच बघायला चाललो आहोत. तर बघूयात आता कोणती कोणती घ्यायची. काही ठरवलेलं नाही आम्ही. तुळस तर आम्हाला घ्यायचीच आहे कारण की तुळस आमची सुकून गेलेली आहे. सो म्हटलं तुळस घेऊयात आणि अजून काही झाडं आवडली तर ती पण घेऊ आम्ही. सो कनेक्ट. सो बाटामध्ये आलो आहे आता आम्ही. ह्यांना चप्पल घ्यायची आहे. एक घेतली आणि एक डेलीवेअरसाठी, म्हणजे डेलीवेअरसाठी अशीतली घेतली आहे आणि घरात घालण्यासाठी बघतायत ते आता. आणि हा बघा
सारंग तुला आवडली बेटा ती चप्पल? सारंगला घ्यायची होती, सारंगची साईज नाही आहे. कलर दुसरा घ्या ना सेम तुम्हाला. हां ब्ल्यू. कलर दोन्ही सेम झाले. सो नर्सरीमध्ये आलोय आता झाडं घ्यायला. तुळस पण आमची खराब झाली आहे तर तुळस घ्यायची आहे. घ्या ना, कोणती घेता? शेडवाले आहेत ना हे. सो एवढी झाडं घेतलेत, 1 2 3 4 5 आणि पॉट्स घेतलेत. कुठे चालला बेटा? सो आमच्या सारंगचं हे फेवरेट सॉन्ग आहे. हे लावलं का आम्ही लगेच नाचायला लागतो. खरं डान्स सारंग? सारंगचे सगळे फ्रेंड्स बघा, सगळे टेडी मी असे इथे लावून दिलेले आहेत. सो आत्ता जस्ट घरी आलो. झाडं घेतली आम्ही, तुम्ही जी बघितली असेल. आम्ही 1 2 3 4 5 झाडं घेतली आहे, वरती 3 आणि खाली 2. तर आम्ही ना दिवाळीच्या वेळेस वरती असे खेळ ठोकलेले होते लायटिंग करण्यासाठी. सो ह्यांची इच्छा होती की आपण हँगिंगचे पॉट्स आणू ज्याच्यामध्ये झाडं लावता येईल. सो तर ते 3 घेतलेत आम्ही. आणि तुळस घेतली आणि एक स्नेक प्लांट पण घेतलेला आहे. आणि वरती वेल आणि 2 असेच शोचे झाडं घेतलेले आहेत. सो तर ते लावतील आता हे. आणि जस्ट आलो आहे, दमाल झालं मला. सो आता आलो आहे घरी. वाजले आहेत 6:30. सो तर स्वयंपाकाचं अजून काही फिक्स नाही आहे. सकाळी एकदम पोटभर जेवण झाले. सो ते अजून असं पोटात एकदम पॅक झाले. सो आज आमचा प्लॅन असाच आहे की दाल खिचडी वगैरे असं काहीतरी करायचा. सो बघूयात. सारंग बघा, तिथे त्याची जागा फिक्स झालेली आहे. तिथे आमचं ॲक्च्युली टेबल आहे, तर त्याला त्याच्यावर चढता येतं. सो तिकडे जाऊन बसत असतो. आणि ही माझी सेल्फी स्टिक, त्याच्यासोबतच खेळत असतो. सारंग हाय कर. हाय नाही हाय करायचा? बाय कर मग. बाय. काहीच नाही करायचं. कर ना. मूडवर असतं आमचं सगळं. चलो तर झाडं वगैरे लावणार आहोत, तर ते तुम्हाला दाखवते. सो हे नवीन झाडं आणलेत आम्ही आता. आणि आता ह्यांनी लावलेत असे. इथे आता आम्ही हँगिंग करू त्याला. गुड जॉब. आणि हे वाले आमचे जुने वाले होते. ओ थांब ना बेटा. सो झाडं लावून झाली. कोरफड मुंबईला नेली होती, पूर्ण खराब झाली. आता ती परत येते थोडी थोडी. हे झाड इथंच ठेवलं होतं, हे चांगलं वाढलं. तुळस नवीन आणली. हे पण मुंबईला नेले होते, हे पण आता वाढत आहेत हळूहळू. हे पण वाढतंय. आणि ते वरती हे 3 झाडं आणलेत नवीन. एक, हे 2 आणि हे 3. सो किचनसाठी मी काही गोष्टी मागवल्या आहेत. त्याच्यामध्ये मी हे एक मागवलेलं आहे, ज्याच्यामध्ये मी ऑइल वगैरे सगळं ठेवू शकते. रिसेंटलीच मी ही एक ऑइलची बॉटल घेतलेली आहे. ही मी लोकल शॉपमधून घेतली. सो हे असं इथे मी ठेवू शकते. आणि मिठाची बरणी वगैरे जे काय असेल ते. देन सेकंड मी अजून एक ऑर्डर केलं आहे. हे मी ओपन केलं कारण की हे मला जॉईन करायचं होतं. दुसरं हे आहे. हे पण मी आता ओपन करून दाखवते तुम्हाला कसं आहे काय ते.
आणि तिसरं ही ऑइल बॉटल आहे जी की स्प्रेवाली आहे. सो ही पण दाखवते तुम्हाला तो पण करून. सो अशी काहीशी ऑइल बॉटल आहे ही आणि स्प्रेवाली. इथून असं स्प्रे करायचं आणि ही ग्लासवाली आहे. खाली ग्लास आहे, वरती प्लॅस्टिक आहे. सो नेक्स्ट मी जे बॉक्समध्ये दाखवलं सो ते हे आहे. त्याच्यामध्ये आपण सवा चमचा वगैरे असं ठेवू शकतो. हे असं काहीसं आहे. याच्यावर ठेवायचं आणि ऑलरेडी इथे माझी खाली किचन ट्रॉल्या आहेत. पण हे ड्रॉवर असं सारंग उघडतो. सो ह्याच्यामध्ये मी जे काही सामान ठेवते ना सारंग सगळं बाहेर काढतो. आणि माझी जे सुरी वगैरे आहेत ते मी ह्याच्यामध्ये ठेवत नाही, कारण की तो हातात घेत असतो कैची वगैरे पण. सो म्हटलं त्याच्यासाठी आपण हे ऑर्डर करूया. सो मी ह्याच्यामध्ये तर कैची वगैरे ठेवेल. सो हे इथे असं काहीसं ठेवणार आहे. ऑइल बॉटल आता इथे. आता मी ह्याच्यामध्ये ऑइल ही बॉटल वॉश करून ऑइल वगैरे सगळं ठेवेल त्यात. असं काहीसं मी ऑर्डर केलेलं आहे. अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे, ती म्हणजे स्नेक प्लांट, जे की मी तोडून आणलेलं आहे खालून. आमच्या इथे बाहेरच एक शॉप आहे, त्याच्या बाहेर ना खूप सारे होते. तर मी तिकडनं ही आता दुपारी खाली गेली होती डॉक्टरकडे जायला. माझ्या आवाजावरून तुम्हाला समजतच असेल की मी आजारी आहे. सो मी डॉक्टरकडे गेली होती. त्याच्यासमोरच एक झाड होतं आणि त्याला खूप सारे असे स्नेक प्लांट होते. सो मी तिकडनं तोडून आणलं आहे आणि मी कुंडी पण आणलेली आहे. सो आता माती परत खाली जाऊन घेऊन येऊ आणि मग त्याच्यामध्ये हे स्नेक प्लांट लावून देऊ. ऑलरेडी मी एक घेतलेलं आहे, ते बाहेर आहे, पण ते वेगळं आहे जरा, हे वेगळं आहे. आणि हे असं आपण नुसतं घ्यायला गेलो ना नर्सरीमध्ये. सो लास्ट टाईम आम्ही जेव्हा ते स्नेक प्लांट घेतलं तेव्हा विचारलं होतं, तर एवढ्याच हाईटचं होतं. तर त्यांनी 800 रुपये सांगितले होते. त्याच्यामध्ये 4-5 होते असे स्नेक प्लांट, पण ते 800 का 850 रुपये तो आम्हाला बोलला होता. सो हे मी तोडून आणलेलं आहे. सो असं काहीसं दिसतं आहे. सो आता इथे मी सगळ्या गोष्टी ठेवेल तेव्हा तुम्हाला दाखवेलच. आणि वरती माझं हे डबे पण मी नवीनच आणलेले आहेत परत. हे माझे जुने आहेत, हे ग्लासवाले आहेत, हे प्लॅस्टिकचे आहेत. सो सगळे ड्रायफ्रूट्स वगैरे भरून ठेवलेले आहेत. सो असं काहीसं आहे. ॲक्च्युली ना मी हे असं लावलेलं होतं ह्याच्यासाठी कैची वगैरे अटकवायला, पण नितीनला ते अजिबात आवडलं नाही. ते मला बोलले पहिला तू हे काढून टाक, हे अजिबात छान नाही दिसत आहे. त्यानंतर मग मी हे ऑर्डर केलेलं आहे. आधी मी ही आणि ही गोष्ट ऑर्डर केलेली होती, पण जेव्हा नितीनने हे बघितलं, नितीन मला बोलले पहिला ते काढ. सो मी लगेच सेकंड मिनिट लगेच मी हे ऑर्डर केलं. आता मग हे आलेलं आहे, आता मी ते काढून टाकणार आहे. अजून एक गोष्ट, सो मी रेश्माकडे त्या दिवशी गेली होती. रेश्माकडनं मी मनी प्लांट घेऊन आलेली आहे. ऑलरेडी माझ्याकडे 2 मनी प्लांट आहेत जे की बाहेर मी लावलेले आहेत, पण मला असं पाण्यात लावायचं होतं. सो हे मी असे घेऊन आली आहे तिच्याकडनं आणि हे आता पाण्यात ठेवले आणि तिथे मी विंडोच्या इथे ठेवलेलं आहे, तिथे विंडोच्या इथे. आणि आता हे सगळं क्लीन करायचं आहे. एवढं पाठवण झालेलं आहे, अजून खूप गोष्टी करायच्या बाकी आहेत. सो ते मी थांबून करते आहे. अजून एक मनी प्लांट मी इथे ठेवलेला आहे ग्लासच्या बॉटलमध्ये असं. सो छान दिसतंय. सो फायनली माझं हे असं काहीसं दिसतंय. ह्याच्यामध्ये अजून ठेवायचं आहे मला. सो तुम्हाला ह्याची लिंक पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा. सो हा जो ब्लॉग होता माझा तो पूर्ण वीकचा होता, की वीकमध्ये मी काय काय केलं. सो जसं जसं मला जमलं तसं मी थोडं शूट केलेलं आहे. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. मी आता जास्त नाही बोलणार, कारण की ऑलरेडी माझा घसा दुखतो आहे, तब्येत जरा ठीक नाही आहे. तर एवढंच बोलेल मी आता. तर हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि असेच ब्लॉग बघायला माझ्या चॅनलसोबत कनेक्ट राहा. बाय.